तर तेव्हा मला पक्ष देताना माझा राजकारणाचा काही संबंध नव्हता, फक्त अजितदादा ह्या एका व्यक्तीमुळं मी त्यांच्या संपर्कात आलो. बरोबर. अजूनही मला काय राजकारणाचं आणि त्याच्या मिटिंग प्रोटोकॉल मला काही कळत नाही, मला त्याची इच्छा पण नाही. ह्या प्रत्येक झाडामध्ये अजित पवारांचा वास जाणवतोय. अजितदादा हे प्रत्येकाच्या श्वासात मनात बारामतीच्या सगळीकडे असणारच, कारण जगात भारी बारामती कशी केली त्यांनी. तर इतर राज्यात इतर कॉन्स्टिट्युशनमध्ये जा आणि इथं जा, मग तुम्हाला फरक जाणवतो की याचं काय नंदनवन केले दादाने. माझ्याबरोबर आता सिने अभिनेते सयाजी शिंदे आहेत आणि ते आता बारामतीमध्ये आहेत. बारामतीतले आज कण्हेरीमध्ये जे एक उद्यान आहे त्या कण्हेरी उद्यानाला स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव देण्यात आलं. मात्र देवगिरी ते देवराई ही जी कन्सेप्ट होती ते माननीय सयाजी शिंदे यांनी ही राबवली आणि ती प्रत्यक्षात अंमलात आणली. साहेब, सुरुवातीलाच आत्ताच आपण एक वृक्षारोपण केलं, पाठीमागं दादांचा हा स्टॅच्यू पण दिसतोय आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ही देवगिरी ती देवराई ही नेमकी काय कन्सेप्ट आहे सुरुवातीला महाराष्ट्राला समजून सांगा. काय सह्याद्री देवराई हा प्रकल्प महाराष्ट्रात राबवतोच आहे. दुर्दैवी अचानक अजितदादांचं जाणं हे शॉकमधनं आपण बाहेर पडू शकत नाही आणि अजून वाटतच नाही की ते गेले. तर देवगिरी हे आयुष्यभर त्यांचं घर होतं आणि देवराई म्हणजे देवाचे वास असणारी वनराई. तर त्या देवराई आमचं हे होतं. तर त्यातून एक आयडिया आली की दादांचं झाडाची आवड होती, तर आणि सह्याद्री देवराईला त्यांनी केलेला सपोर्ट जो होता, तर तेव्हा मला पक्ष देताना माझा राजकारणाचा काही संबंध नव्हता, फक्त अजितदादा ह्या एका व्यक्तीमुळं मी त्यांच्या संपर्कात आलो. बरोबर. अजूनही मला काय राजकारणाचं आणि त्याच्या मिटिंग प्रोटोकॉल मला काही कळत नाही, मला त्याची इच्छा पण नाही. पण त्यांच्यामुळे आलो आणि तेव्हा असं आमचं ठरलं होतं की जेवढे उमेदवार निवडून येतील तेवढ्या देवराई आपण तयार करू. आणि दादाने मला असं पण झालं की एवढंच नाही तर तुमच्या 40 आहे त्याचे आपण 80 करू. अरे वा. आणि असे करून आम्ही सुरुवात केली होती. आणि 21 नोव्हेंबरला आमची मिटिंग झाली की आता पुढच्या मंगळवारी मिटिंग लावायची आणि प्रत्येकाचं तुम्हाला सिस्टमॅटिक सगळं करून देतो. पण ते असं झालं. तर मग देवगिरी ते देवराई असा एक वृक्ष प्रकल्प सुरू केला आणि तो वृक्ष प्रकल्प बारामतीनं सुरुवात झाली. आता महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे सगळेच आणि अर्थातच देवराई कोणाला पण झाड सगळ्यांचं असतं. झाडाला धर्म नसतो, झाडाला राजकारण नसतं, झाडाला पक्ष नसतो, झाडाला फक्त माणूस झाड फक्त देत असतं आणि माणूस फक्त घेत असतो. बरोबर. तर अशी सुरुवात बारामतीत झाली. त्याचं हे 5 एकरचं देवगिरी देवराई वृक्ष प्रकल्प इथं सुरू करणार आहे. सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराई सुरू केली त्यावेळेस सुरुवातीला एक असं वाटत होतं की एखादा अभिनेता एखाद्या सामाजिक कार्यात उतरतो, पण देवराईच का? तुमच्या डोक्यातली ही संकल्पना काय? देवराई म्हणजे कसं की म्हणजे स्थानिक झाडच का? 350 वर्षापासूनच्या ज्या देवराई आहेत तेवढ्याच आता टिकून आहेत. देवाचं राखलेलं वन त्याच्या पाठीमागे श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळं आपण जगतो. तर ती संकल्पनामध्ये मागे पडली, तर तीच जुनीच संकल्पना आहे. जरा मध्ये गॅप आला तर ती परत नव्यानं सुरू करतोय. ऍटलीस्ट आपल्या लाईफमध्ये आपण 100 पर्यंत देवराया करू असं वाटतं. दादा हा कामाचा माणूस आहे म्हणून तुम्ही दादांच्या संपर्कात आला असं तुम्ही आत्ता बोललात, परंतु दादांच्या जाण्यानंतर हे स्वप्न जे तुम्ही पाहिलं होतं देवराईचं, मला तर असं वाटतंय की देवराई साकारण्यासाठी तुम्ही राजकारणात गेलात. हे पूर्णत्वाच्या दिशेने कसं चाललंय? सुनेत्र वहिनी किंवा जय पार्थ यांनी पण अगदी फार गांभीर्यानं सिरियसली, त्यांना पण त्याची तळमळण त्यांचं दादांचं स्वप्न अशा दोन्ही गोष्टी एकत्र आल्यात. त्यामुळे पक्षाच्या लोकांना पण आता हळूहळू पटणार आहे, पटत चाललंय. किमान आता ह्या महिन्यातच 8-10 देवराया सुरू होतील असं वाटतंय. आपण दादांच्या प्रेरणेमुळे, तुम्हाला माहिती होतं कामाचा माणूस दादा आहे म्हणून तुम्ही राष्ट्रवादी पक्ष निवडला, परंतु आता तुम्ही हे जे प्लांटेशन करताय, आज बारामतीमध्ये तुम्ही आलात साहेब, मला एक विचारायचं आहे, ह्या प्रत्येक झाडामध्ये अजित पवारांचा वास जाणवतोय? अजितदादा हे प्रत्येकाच्या श्वासात मनात बारामतीच्या सगळीकडे असणारच, कारण जगात भारी बारामती कशी केली त्यांनी. तर इतर राज्यात इतर कॉन्स्टिट्युशनमध्ये जा आणि इथं जा, मग तुम्हाला फरक जाणवतो की याचं काय नंदनवन केले दादाने. शेवटचा प्रश्न घेतो साहेब, देवगिरी ते देवराई ही कन्सेप्ट महाराष्ट्रातल्या नागरिकांना काय आव्हान कराल? देवगिरी देवाचं राखलेलं डोंगर आणि देवानं राखलेली राई वन हे कोणा एकट्याचं असं नाही, पण दादांचं नाव त्याच्यासाठी एवढ्यासाठी आहे की राजकारणात राहून सुद्धा इतका साधा, इतका सरळ, इतका कामाचा माणूस दादा माणूस म्हणून होता, म्हणून त्यांचं नाव त्याला देण्यात आलं आहे. आणि पक्षातले लोक तर करतीलच, पण महाराष्ट्रातले सगळेच लोक, असं काही पक्षापुरतं मर्यादित नाही आहे, महाराष्ट्रासाठीच आहे, महाराष्ट्र करून.
साहेब, आपल्या पुढील या देवराईच्या कार्यक्रमाला नक्कीच शुभेच्छा आहेत. मित्रांनो, हे होते सयाजी शिंदे, ज्यांनी अथक प्रयत्नातून महाराष्ट्रातलं वृक्ष संवर्धनाचं काम सुरू केलेलं आहे. आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं एक अभियान सुरू झालं आणि त्याच्यामध्ये आज सयाजी शिंदे जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते. इथं वृक्षारोपण झालं, इथल्या उद्यानाला अजितदादांचं नाव देण्यात आलं आणि त्याच्यानंतर आता सयाजी शिंदे यांची जी संकल्पनेतली सह्याद्री देवराई आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर अंमलात येणार आहे. सयाजी शिंदे यांच्या या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं, जरूर कमेंट करून कळवा.